जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं स्थानं वुपैति च आद्यम्. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, आत्तापर्यंत मी 7व्या आणि 8व्या अध्यायाद्वारे माझी महानता आणि परमवैभव प्रकट केली आहे. अर्जुना, माझे परमतत्व जाणण्याचे फळ आणि योग्यता हे वेदांचे अध्ययन केलेल्यांच्या फळांपेक्षा मोठे आहे. माझा महिमा आणि माझे महात्म्य जाणण्याचे फळ आणि पुण्य हे यज्ञ, तपस्या आणि दानधर्म करण्यापेक्षा अधिक फलदायी आहे. शिवाय अर्जुना, माझे महात्म्य जाणण्याने व्यक्ती शाश्वत, सर्वोच्च आणि परमपदाची प्राप्ती करतो. अशा प्रकारे माझा महिमा मान्य केल्याने श्रेष्ठ फळ माझ्या भक्तांना प्राप्त होते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला स्पष्टपणे समजावून सांगत आहेत की त्यांचा महिमा जाणणे, त्यांची महानता जाणणे, त्यांचे सर्व व्यापकत्व समजून घेणे आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे ह्याचे किती मोठे फळ आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या महानतेचे वारंवार स्मरण करून आणि सर्वोच्च शाश्वत स्थान प्राप्त करण्यासाठी या जन्मात आवश्यक ती व्यवस्था करून श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेल्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानं वुपैति चाद्यम्. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज.
जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन्नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति च आद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति चाद्यम्. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनं तव.